अजून लग्न नाही ना केलंस? काकू नेहा तू जरा थांब ग. तू दिसायला देखणा आहेस. तुला शोभेशी मुलगी मिळाली नाही म्हणून लग्न केलं नाहीस का अजून? ऍक्च्युली काकू माझं ब्रेकअप झालंय. ब्रेक फेल? बाप रे, म्हणजे एकदम वाईट, बेकार. अरे कधी ऍक्सिडेंट होऊ शकतो काय, आणि एकदा गाडीचा ऍक्सिडेंट झाला ना की कुठलाही भाग मोडू शकतो ना. मग बरोबर आहे त्यांनी लग्न नाही केलं ते. काय बरोबर की नाही रे? हो. अहो तो काहीतरी वेगळंच सांगतोय आणि तुम्ही वेगळंच बोलताय. जरा थांबा ना. सांग रे यश. म्हणजे माझं प्रेम होतं एका मुलीवर, पण काही कारणांमुळे आमचं लग्न नाही होऊ शकलं. काकू माझ्याकडे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. अगं आधीच दिवसभर ऑफिस मध्ये काम करून दमून आलीस तरी आम्हाला जेवायला बोलवलंस. आता आणखी कसलं सरप्राईज? काकू मुलगी मानतात ना तुम्ही मला, मग आता जास्त प्रश्न विचारायचे नाही, गपचूप हे घ्यायचं. तुमच्यासाठी वॉशिंग मशीन बुक केलंय. एक दोन दिवसात येईल घरी. अगं नेहा, हे काय एवढं कशासाठी केलंस तू? नेहा तुझ्यावर एवढं कर्ज आहे ते फेडायचं सोडून कुठे मग म्हाताऱ्यांवर खर्च करतेस? अहो काकू मी सांगितलं ना, आता प्रश्न विचारायचे नाही, गपचूप घ्यायचं. या मुलीच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम सुरू आहेत, तरीही ही फक्त दुसऱ्यांचा विचार करत राहते. खरंच कमाल आहे. अहो चला जरा मला मदत करायला. यश तुझ्यासाठी हा चेक. तुला बोनस मिळाला नाही ना? नेहा मी तुला सांगितलं ना, मला नकोय हा चेक, प्लीज. गपचूप ठेव, पैशांची गरज सगळ्यांना असते. अगं पण माझ्याकडनं पैसे खर्च होतात, मला लागतील तेव्हा मी घेईन तुझ्याकडनं. मी म्हणालो ना तुला ऑलरेडी. प्लीज तू ठेव. लेट्स नॉट आर्ग्यू अबाउट दिस प्लीज. नेहा कुठलं लेटर आलंय तुला? लेटर कुठलं? हा एक मिनिट, आता तो कुरिअर वाला आला होता, मी घाईघाईत चेक करायला विसरले. एक मिनिट थांब. खरं तर मी मगाशी आलो तेव्हाच बघितलं, पण मला कळेना तुला सांगायचं कसं. पण नेहा तू काळजी नको करू, मी बघतो काय करायचं ते. ओके? तू काय करू शकणार आहे यश? आता जे करायचं ते मलाच करायचं. ऐक ना, पण फक्त आपण आत या विषयावर काही बोलूया नको. परी तर खूप आनंदात आहे. मी बघते उद्या याचं काय करायचं ते. चल. पण तुला काही मदत लागली तरी प्लीज मला सांग.
मस्त. मस्त काढलंय. कशी ग माझी गुणाची आहे बाई. छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस. आईसाठी परीसाठी एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस. पॅलेस मध्ये जाईल परी, काका काकू घरच्या घरी. अशी कशी जाईल परी, तुमच्या शिवाय करमेल तरी. तुम्ही सुद्धा यायचं, आमच्या सोबत राहायचं, हो की नाही गाई. आईसाठी परीसाठी आणि काका काकूंसाठी एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस. छोटा छोटा म्हणता म्हणता पॅलेस आता मोठा झाला. काका काकू आले तरी हा बिचारा इथेच राहिला. फ्रेंड, तू सुद्धा येणार का? पॅलेस मध्ये राहणार का? येणार. एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस, एक छोटा सा पैलेस. पैलेस. अच्छा काका काकू येतो. येत जा रे अधून मधून. आणि यश, एकदा असा अनुभव आला म्हणून लगेच लग्नच करायचं नाही असा निर्णय घेऊ नकोस एकदम. मिळेल तुला चांगली मुलगी. बर येऊ. या. छान झाली होती पावभाजी. थँक्यू. तिखट नाही लागली ना? झालं. आणि मजा आली आज. येत जा असंच. इथे नोटीस होती ना? मीच लावलं हे चित्र. उगाच कोणी पाहिलं तर टेन्शन नको. पण छान चित्र आहे. परीने काढलंय. तिला असाच पॅलेस हवाय. पण तिला काय माहिती हा पॅलेस गेला किती पैसे लागतात ते. परीची इच्छा आहे ना, मग ती नक्की पूर्ण होणार. बाय फ्रेंड, परत नक्की या. नक्की येणार ग माझ्या लिटिल डार्लिंगनी सांगितल्यावर का नाही येणार. मी येणार. बाय बाय. आई, हे माझे पॅलेसचं चित्र इथे का लावलं? अगं ते मी परी, अगं मीच सांगितलं आईला ते इथे लावायला. कशाला? अगं कारण ते पॅलेस परीकडे येणार आहे ना, मग पॅलेसला कळायला नको का की परी राहते कुठे, म्हणून तिथे लावलंय. बाय. नेहा, तुम्ही जेव्हा या पॅलेस मध्ये राहायला जाल तेव्हा या चित्राचं काय कराल? मला दे हे चित्र. नाही म्हणजे
तुम्ही जा पॅलेस मध्ये राहायला, पण परीचं हे चित्र माझ्याकडे राहू दे. बाय. बाय. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही इतका मोठा आनंद शोधणारी माणसं अजूनही आहेत. कमाल आहे. परी, क्रेयॉन्स घेतले तुझे? परी, काय चाललंय तुझं? चल चल, भर पटपट. चल, उशीर होतोय. चल 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 लवकर. ड्रॉइंग बुक घेतली का? हो, घेतलं. परी, चल चल चल, पटपट, उशीर होतोय बेटा. परी, अगं परी, कुठे जातीयेस परी? बंडू काका, बंडू काका. अरे आज लवकर आली वाटतं परी राणी. हा आली नाही, परत जायचंय. हो, मला एक लेटर लिहून देता का? देतो ना. कुणाला लेटर लिहायचं सांग मला. हा आजी आजोबा काका मामा कोण? पॅलेस साठी. पॅलेसला? हा कोण पॅलेस? तुझा नवीन फ्रेंड? फ्रेंड नाही, मग? माझं ते घर आहे. हो. बर, मग काय लिहू मला सांग. हा डिअर पॅलेस. ओके, डिअर पॅलेस. जा. थँक्यू बंडू काका. वेलकम. परी, तू इथे काय करतेस? डिअर पॅलेस,
आई ऑफिसमधून येईपर्यंत मी दिवसभर बंडू काकांच्या घरी असते. तू आलास आणि मी घरी नसले तर मला तिथे येऊन भेट. तुझी परी. परी हे काय? लेटर आहे पॅलेस साठी. फ्रेंड म्हणाला होता ना पॅलेसला कसं कळणार परी कुठे आहे. पण मी तर दिवसभर काका काकूंकडे असते. तेव्हाच पॅलेस मला भेटायला आलं तर त्याला कळायला हवं ना मी इथे येते. चल आपण इंजेक्शन घेऊ. चल. ओले माझी. कसं कसं होणार का नेहा आता? हा कसं होणार? काय झालं हे? बहिणी काय झालं? अगं घरावर जप्ती आली ना ग तुझ्या. तरी मी सांगत होते की एकट्या बाईला लोक सुखाने जगू देणारच नाहीत. बहिणी तू शांत हो, बस इथे आधी. अगं काय सांगू तुला. पण नाही, पण असं दुःख कोणाच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. हो हो तू शांत हो आधी. परी तू बॅग घे, चल आवर. घर ग. तुला कसं कळलं? तू नाही कळलंस तरी कळलं मला. घरावर जप्ती आलीये ते. बाहेर नोटीस लागलीये. जगाला कळलं, मला कळणार नाही का? कोणी सांगितलं तुला? परांजपेनी. अगं वकील आहेत ना ते. बँकेने त्यांच्यातर्फेच नोटीस पाठवली आहे. ते नको नकोच म्हणत होते, पण काय करणार ना, वकील आहेत ते तरी किती अपोज करणार. आणि हे बँकवाले जर्रा यांना दया नाही माया नाही. आधी ही अशी नोटीस पाठवतात, मग कोर्टात सुनवाई होते आणि मग डायरेक्ट जेल. अरे देवा, जेल नको ग बाई. त्यापेक्षा तू एक काम कर नेहा. तू ना परांजपेना जाऊन विचार काय करायला हवंय ते. तेच काहीतरी सुचवतील. हुशार आहेत ते. एक काम करते ना, मीच फोन करते. थांब. अगं वहिनी लगेच कशाला? थांब ग. हॅलो परांजपे, मी मीनाक्षी. हा नेहाचा नंबर आहे. आज वेळ काय हो तुम्हाला भेटायला? बघा ना जरा, ते जप्तीचं बोलायचं होतं. हो हो जमेल ना. थांबा, कधी जमणार आहे का तुला? आज माझं ऑफिस आहे. ऐका ना परांजपे, तुम्ही तिच्याशीच बोला ना. अगं बोल ना, बोल. हॅलो. मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय. काळजी करू नका, मार्ग निघेल. तुम्ही मला 1:30 वाजता भेटा. मी ट्राय करते, पण ऑफिसमधनं निघता येईल असं वाटत नाहीये. बरं, पण माझा प्रॉब्लेम हा आहे की मला आज 1:30 वाजेपर्यंतच वेळ आहे. त्यानंतर मी बिझी होईल आणि पुढे आठवडाभर मग मला परत वेळ काढता येईल की नाही खात्री नाही. बघा, म्हणजे जमलं तर या मग. ओके, बाय. नोकरी काय नेहमीचीच आहे, पण हे काम होणं जास्त महत्वाचं आहे. हे बघ, तू न चुकता पहिले परांजपेंकडे जा. त्यांना विचार काय करायचे ते. तेच हे सगळं सांभाळून घेतील आणि ह्याच्यावर काहीतरी मार्ग सांगतील. डोक्यावरचं छत गेलं तर काय ऑफिस मध्ये राहायला जाणार आहेस का? हे काय अजून हिचं इंजेक्शन चालूच आहे का? दररोज देण्यापेक्षा एखादं मोठंच इंजेक्शन देऊन टाक, म्हणजे एकदाच काम झालं. वहिनी निघते. हा परीचं खाऊचा डबा आहे. जड आहे, भरलेला आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही ग. हेच जाता जाता वाटेत खाते. हा
परांजपेंना फोन करायला विसरू नको.